डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची नियुक्ती। जय नरहरी। मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी डोंगरच्या राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी काल पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली। डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे। त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची, तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील माय मराठी 24 तास या वाहिनीचे संपादक संतोष उर्फ सनी शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। इतर पदांच्या नेमणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत। कार्यकारिणी सदस्य म्हणून माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज 24 तासचे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट, DBC न्यूज चंदनगडचे संपादक अनिल नयनसुख धूपदार, नगर येथील न्यूज टुडे 24चे संपादक अल्ताफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 11 जणांची ही कार्यकारिणी असेल। उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल असे SM देशमुख यांनी स्पष्ट केले आहे। डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारीत असेल। ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही SM देशमुख यांनी स्पष्ट केले आहे। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे। डिजिटल मीडिया पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका, सरकारी जाहिरात द्यावी। मुख्य विश्वस्त SM देशमुख यांची डिजिटल मीडिया कार्यशाळेत मागणी। डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटे विषय मांडत आहेत। प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे। आगामी काळात हा मीडिया अजूनच व्यापक होणार आहे। त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका आणि सरकारी जाहिरात देण्यात याव्यात अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केली आहे। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिले राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली। या कार्यशाळेत देशमुख बोलत होते। या प्रसंगी परिषदेचे शरद पाबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव, विविध जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते। कार्यशाळा ही 300 पत्रकारांसाठी मर्यादित होती, परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे 400 पेक्षा जास्त पत्रकार आले होते। आगामी काळात अशा कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात येणार असल्याचेही SM देशमुख यांनी स्पष्ट केले। देशमुख पुढे म्हणाले, डिजिटल माध्यमांकडे तरुण पत्रकारांचा ओढा वाढत आहे। त्यामुळे काळाची पावले ओळखून परिषदेने डिजिटल मीडिया परिषदेची सुरुवात केली आहे। काळानुरूप बदलणे ही भूमिका कायमच परिषदेची राहिली आहे। डिजिटलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमुळे आज ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्नही सहज समोर येऊ लागले आहेत। डिजिटल माध्यमात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावे यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली होती। या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन केले असेही त्यांनी सांगितले। डिजिटल मीडियाला सरकारकडून जाहिराती मिळाव्यात अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करीत आहे। त्यामुळे हळूहळू सरकारकडून डिजिटल मीडिया माध्यमांना जाहिराती देण्याचे काम सुरू झाले, पण ग्रामीण भागामध्ये देखील अशा जाहिराती मिळाव्यात यासाठी परिषदेचा लढा सुरूच राहील असेही देशमुख म्हणाले। ग्रामीण भागातील साप्ताहिक असतील
छोटी वर्तमानपत्र असतील यांनी आताच काळाची पावले ओळखून डिजिटल मध्ये उतरण्याची गरज आहे. साप्ताहिकांसोबतच या माध्यम देखील त्यांनी चालवावे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते गरजेचे आहे असे आवाहनही देशमुख यांनी केले. डिजिटल मीडिया परिषदेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लखनौ येथील न्यूज 4चे PM संपादक संजय शर्मा यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, प्राचार्य गायकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप चव्हाण तसेच स्वाती घोसाळकर यांचा आणि TVJAच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उदय जाधव यांचा SM देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं पत्रकारांना प्रशिक्षण देणारी शिबिरं घेतली जायची. भूषण गगरानी महासंचालक असताना आम्ही 3-4 विभागामध्ये अशी शिबिरं घेतली होती. परंतु पुढच्या काळामध्ये पत्रकारांनाही असं वाटू लागलं की आपल्याला शिबिराची प्रशिक्षणाची गरज नाही आणि सरकारला देखील त्याची गरज वाटेनाशी झाली. त्यामुळे हा सगळा उपक्रम बंद पडला. परंतु हे माध्यम नवीन आहे, डिजिटल माध्यम नवीन आहे आणि या माध्यमांकडे जो ओढा आहे तरुण पत्रकारांचा तो या काळामध्ये वाढताना दिसतो आहे. त्यामुळे आम्ही असा विचार केला की मराठी पत्रकार परिषद ही 86 वर्षाची जुनी संस्था आहे. देशातली सर्वात जुनी आणि सर्वात जास्त सदस्य असणारी ही एकमेव संघटना आहे. ह्या संघटनेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो दरवर्षभर. म्हणून आम्ही असं ठरवलं की काळाची पावलं ओळखून परिषदेनं सातत्यानं आपल्या ध्येय धोरणामध्ये बदल केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढा होता. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमची संघटना त्या काळातले जे आमचे पदाधिकारी होते, त्या काळातले जे अध्यक्ष होते ते उतरले होते. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आम्ही होतो. बिहार प्रेस बिल पत्रकारांचा आवाज बंद करणारं जे बिल बिहार सरकारनं आणलं होतं त्या विरोधामध्ये जे देशव्यापी आंदोलन झालं होतं ती सुरुवात मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झाली होती आणि त्यावेळेचे 80 पदाधिकारी 15 दिवस तुरुंगात होते आपले. ही एक लढाऊ परंपरा आहे आणि हे लढण्याबरोबरच बौद्धिक ज्ञान देणारी ही संस्था आहे. पत्रकारांना प्रशिक्षण देणं, पत्रकारांचे विधानसभा पाहण्यासाठीचे दौरे आयोजित करणं असे उपक्रम आपण सातत्याने घेतलेले आहेत. दिवाळी अंकांना पारितोषिकं देणं आणि जे मान्यवर पत्रकार आहेत किंवा जे तरुण पत्रकार या पत्रकारितेमध्ये आलेले आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी किंवा ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठीची पुरस्कार वितरण सोहळे देखील आपण सातत्याने घेत असतो. अलीकडच्या काळामध्ये जे तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट काम करतात, ज्यांची आतापर्यंत कुणी दखल घेत नव्हतं, म्हणजे मला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुके आहेत, तालुका पत्रकार संघ आहेत जे सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेच्या ध्येय धोरणाला पूरक ठरत आणि लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. परंतु त्यांची राज्य पातळीवर आतापर्यंत कुणी दखल घेत नव्हतं. ही जाणीव आम्हाला ज्यावेळेस झाली त्यावेळेस आम्ही आदर्श रंगाअण्णा वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ अशा पद्धतीचे 2 पुरस्कार सुरू झाले आणि जवळपास 9 वर्ष झाले हे पुरस्कार सोडून आणि 9 वर्षामध्ये प्रत्येक विभागातून एक तालुका अशा पद्धतीचे आपण ते सोहळे झालेले आहेत. गेल्या ह्या वर्षीचा सत्कार सोहळा माहूरमध्ये झाला होता. आपल्यापैकी त्या सोहळ्याला अनेक जण उपस्थित होता. म्हणजे काळानुसार बदलणं आणि काळाची आव्हानं पत्रकारितेसमोरची आव्हानं लक्षात ठेवून आपण बदल करणं ही भूमिका सातत्यानं मराठी पत्रकार परिषदेने घेतलेली आहे. ज्यावेळेस आमच्या ही गोष्ट लक्षात आली की हा आता फेसबुकचा, युट्यूबचा आणि इंस्टाग्रामचा जमाना आहे, त्यावेळेस आम्ही असा विचार केला की ह्या क्षेत्रामध्ये जे तरुण पत्रकार येतात त्यांना संघटित केलं पाहिजे. त्यांना एकत्र आणून आपण त्यांना कुठंतरी त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचे हक्क आहेत, त्यांच्या जे काही समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्यामुळं
महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया संघटना किंवा डिजिटल पत्रकारांची संघटना होऊ शकते असं कोणाच्या डोक्यात नव्हतं. त्यावेळेस आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसाचं त्यावेळेस आम्ही बैठक घेतली होती. महाराष्ट्रातले जवळपास 50-60 पत्रकार त्यावेळेस YouTube चालवणारे त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची मराठी पत्रकार परिषदेच्या अंतर्गत एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि म्हणून आपण डिजिटल मीडिया परिषद ही संघटना स्थापन केलेली आहे. मराठी पत्रकार परिषदेचाच तो उपक्रम आहे. परंतु केवळ डिजिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न, मग आता मगाशी वारंवार उल्लेख झाला की काय प्रश्न आहे डिजिटलवाल्यांचे, तर डिजिटल म्हणजे आपण सकाळपासून लक्षात घेतलेलं आहे की मला देखील अनेक गोष्टी आज वायकर सर असतील किंवा आंबेकर असतील किंवा सकाळचे जे वक्ते शर्मा असतील त्यांच्या भाषणातून मला देखील मोठं ज्ञान मिळालं. आता आपण मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने YouTube चॅनल सुरू करतो आहोत, परंतु YouTube चॅनल बद्दल मलाही माहिती नव्हती आणि ही माहिती मला जशी नव्हती तशी आपल्यापैकी अनेकांना नव्हती. मी ज्यावेळेस ग्रामीण भागातून चालणारे YouTube चॅनल बघतो त्यावेळेस माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की अनेकांचा कंटेंट बरोबर नसतो. तुम्ही जसं सांगितलं सर, पहिल्या 20 सेकंदामध्ये लोकांना अपील झालं पाहिजे आपण जे काय बोलतो, तर आमचं शेवटपर्यंत अपील होत नाही. म्हणजे आम्ही काय कंटेंट देतो, काय फोटो दाखवतो, किंवा अनेक चित्रांमध्ये केवळ मुंडकेच दिसतात, काही चित्रांमध्ये खालचाच भाग दिसतो. तर अशा पद्धतीची फोटोग्राफी असेल, अशा पद्धतीची व्हिडिओग्राफी असेल तर तुमचं चॅनल लोकांच्या मनावर राज्य करणार नाही, ठसा निर्माण करणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या देखील तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. त्यामुळे ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आपल्याला या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं काही करत नव्हतो, परंतु हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की नाही, सरकारच्या नावाने ओरडत बसण्यामध्ये काही अर्थ नाही, सरकार काही करणार नाही. सरकार आमच्या अंबाजोगाईचे पत्रकार आहे, तिथं अंबाजोगाईचे पत्रकार वाढले, परळीमध्ये ते काम करत होते मराठवाडा प्रशांत जोशी, तर त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस मी स्वतः जाऊन एक थोडी मदत त्यांच्या घरी जाऊन केली. परंतु त्यांना मदत मिळावी सरकारच्या कोट्यातून. ते आदिशुक्री धारक पत्रकार होते, तुम्हाला कल्पना नाही. सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सरकारचे 1 लाख रुपये याला 1 वर्ष गेलं. म्हणजे त्यांचं परवा वर्ष श्राद्ध झालं आणि त्या दरम्यान त्यांच्या पत्नीला 1 लाख रुपये मिळाले. तर तुम्ही सातत्यानं सरकारच्या मदतीवर सरकार काहीतरी करेल ह्या भूमिकेवर जर अवलंबून राहिलात तर ते काही होणार नाही. आणि आमचे बीडचे देखील अनेक विशाल वगैरे आहेत तिथे रवी, तर त्यांनी देखील बीडमध्ये एका पत्रकाराला कॅन्सर झाला, त्याचं निधन झालं, त्याला आम्ही 8-9 लाख रुपयाची मदत केली त्याच्या उपचारासाठी. पण ते तेवढ्यापुरतं नाही. आणि त्याचं निधन झाल्यानंतर मला आठवतंय की मी स्वतः तिथं जाऊन त्याच्या पत्नीला 1.5 लाख रुपयाचं आम्ही त्यांना मदत 1.5 लाख रुपयाची मदत केली. मराठी पत्रकार परिषदेनं ही भूमिका सातत्याने घेतली नाही. म्हणून आम्ही सांगतो, पाबळे आमचे नेहमी म्हणतात, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ही परिषदेची भूमिका कायम राहिलेली गेल्या काही वर्षांनी. आणि म्हणून तुम्ही संघटना निघतील, संघटना वाढतील, आणखी वेगवेगळी प्रलोभनं तुम्हाला लोक दाखवत राहतील, परंतु एक 86 वर्षाची परंपरा, 86 वर्षाची लढाऊ परंपरा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, 5 पैशाचा आमचा कुठला स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही संघटना काम करते. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं जे महाराष्ट्रामध्ये जे काही YouTube चॅनल चालणारे आहेत, आम्ही आता की आमची जी काही तरुण पदाधिकारी निवडले जातील ते सगळे पदाधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतील, आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील, आपल्या तालुक्यामध्ये पोहोचतील. त्यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जेवढी आपली संख्या वाढेल, जेवढी आपली ताकद वाढेल, म्हणजे मी सांगतो, मी मागाशी देखील त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3,500 YouTube चॅनल्स आहेत. म्हणजे 3,500 YouTube चॅनलमध्ये किमान 2-2 जरी पत्रकार काम करतात असं आपण गृहीत धरलं की जवळपास 7,000 ते 8,000 पत्रकार ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि ही मोठी संख्या आहे. यांना तुम्ही दूर लोटून किंवा बाजूला ठेवून चालणार नाही. आणि हा फोर्स पत्रकारितेचं सत्व राखण्यासाठी, पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्या ताकद वाढवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आपल्याला संघटित करावं लागेल, त्यांना बरोबर घ्यावं लागेल
आणि त्यांना त्यांची ताकद किती महत्वाची आहे हे देखील समजून सांगावं लागेल. त्यासाठी तुम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना काम करायचंय. मराठी पत्रकार परिषदेने जी ही डिजिटल मीडिया परिषद सुरू केलेली आहे, आता आपण YouTube चॅनल सुरू करतोय. मी मगाशी सांगितलं की त्याचा अजून फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहे ते चॅनल. पुण्यामध्ये आम्हाला एक ऑफिस घेऊन त्याचं आपल्याला नीट व्यवस्थित करायचंय. त्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे त्या चॅनलमध्ये तर तुम्ही सगळे रिपोर्टर असणारच, पण मगाशी जसं आंबेकरांनी सांगितलं की मराठीच्या MPP न्यूज मध्ये जो काही कंटेंट येईल तो तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला ते कॉपीराईटचा याचा त्याचा विषय येणारच नाही. मराठी पत्रकार परिषदेच्या चॅनलवर जे काही दाखवलं जाईल ते तुम्ही उचलून तुमच्या चॅनलवर टाकू शकाल अशा पद्धतीचे, आणि तुम्ही जे काही तिकडं कंटेंट आमच्याकडे पाठवाल परिषदेच्या चॅनलकडे ते कंटेंट देखील त्याला आता समजा एखादा पाथरी तालुका असेल किंवा कुठं तिकडं आमच्या रायगडमध्ये मानगाव तालुका असेल, तळा तालुका असेल, ह्या तालुक्यामधली एखादी घटना जर तुम्हाला असं वाटत असेल की ही घटना आपल्याला राज्य पातळीवर देश पातळीवर फ्लॅश व्हायला पाहिजे, तर ते तुम्ही आमच्याकडे ते कंटेंट पाठवलं, तो मजकूर पाठवला, ते फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले, तर ते राज्य पातळीवर नेऊन त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची भूमिका ही चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे हे चॅनल हे जसं मगाशी सांगितलं सहकार परस्पर पूरक हे चॅनल असणार आहे आणि त्याचा तुम्हाला जसा उपयोग होईल तसा आम्हाला देखील परिषदेला आणि आपली मुवमेंट अधिक वाढवण्यासाठी देखील उपयोग होणार आहे. आणि त्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीचं सगळं त्याच्यामध्ये तज्ज्ञ स्टाफ वगैरे घेऊन आपल्याला हे चॅनल अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी आपण ही भूमिका घेणार आहोत. मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेची जी काही आपल्याला रचना करायची आहे त्यामध्ये अजून आम्हाला सगळे लोकांशी आमचा संपर्क झाला नाही, परंतु कुठेतरी त्याला शिस्त आली पाहिजे आणि कुठेतरी कोणावर तरी आपल्याला जबाबदारी फिक्स करता आली पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण आता काही 3-4 पदाधिकारी आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आपण नियुक्त करत आहोत. पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या हे जे काही पदाधिकारी निवडले जातील त्या पदाधिकाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये त्या भागामध्ये जाऊन ही संघटना अधिक रुजेल आणि अधिक व्यापक पद्धतीने डिजिटल मीडियाचं काम सुरू होईल या दृष्टीने ते करावं. आणि पुढची जी काही कार्यकारिणी आहे विस्तारित कार्यकारिणी ती त्यांनी 1 महिन्याच्या आत ती जे काही पदाधिकारी ठरतील त्यांनी 1 महिन्याच्या आत पूर्ण विस्तारित कार्यकारिणी ती तयार करावी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी अनिल वाघमारे हे आपले कार्याध्यक्ष म्हणून आता काम करत होते आतापर्यंत, परंतु त्यांना अधिकृत मान्यता आपण दिलेली नव्हती. त्यांना नुसतं सांगितलं होतं की तुम्ही काम बघा, तर त्यांना आता अधिकृतपणे राज्य शाखेचे अध्यक्ष म्हणून अनिल वाघमारे यांची आपण इथे निवड करत आहोत. अनिल वाघमारे हे छोट्या गावामध्ये काम करतात, बीड जिल्ह्यामध्ये ते काम करतात आणि मी बीडचा आहे, ते बीडचे आहेत म्हणून त्यांना अध्यक्ष करत नाही हे कृपया लक्षात ठेवा. मी असा पक्षपात भेदभाव कधी करत नाही. त्यांचं काम आपण गेले अनेक वर्ष बघताय की मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांचं दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे आणि डोंगरचा राजा नावाचं अत्यंत दुर्गम भागामध्ये ते चॅनल चालवतात. स्वतः एक मोठं साप्ताहिक ते चालवतात त्या चॅनल बरोबर आणि एक सक्रिय आणि चांगली प्रतिमा असणारा पत्रकार म्हणून त्यांची बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे. त्यामुळे आपण त्यांना राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी या सगळं काळामध्ये करावं. मी अनिल वाघमारेंचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. सनी उर्फ संतोष शिंदे